सर्वांना स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे, शिष्यवृत्ती मिळवायची आहे. पण त्यासाठी त्यांना फॉर्म कधी भरायचा आहे आणि कधी जी फॉर्म डेट लास्ट डेट आहे हे तर समजलं पाहिजे. कारण आज बरोबर लास्ट डेट आहे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची. आपण बघणार आहे 4थी, 5वी, 7वी, 8वी सर्वांच्या लास्ट डेट कधी आहे. तो आज आपण बघूया की ह्या फॉर्म भरण्याची जी प्रोसेस करायची आहे याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी लागत आहेत आणि जे विद्यार्थी विशेष करून आता 5वीला आहेत आणि यंदा 8वीला आहे त्यांची परीक्षा आता लगेच येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. तर त्यांना त्यांचे फॉर्म भरून घेणं आवश्यक होतं. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु आज त्यांच्यासाठी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची आणि ती कुठं कशी पाहिजे होती आणि फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल बघूया. त्याचबरोबर 4थी आणि 7वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा मे महिन्यामध्ये त्यांचे पण फॉर्म डेट ओपन झालेले आहेत. लास्ट डेट कधी हे नक्कीच बघितलं पाहिजे, कारण आजच्या दिवशी सुद्धा बऱ्याच पालकांचे फॉर्म त्यांना माहित बी नव्हतं की आज लास्ट डेट आहे. याच्याबद्दल एक आपण ऑलरेडी व्हिडिओ केला होता याच्या अगोदर, पण बऱ्याचशा गोष्टीमुळे आता सगळ्या बाकीच्या एक्झाम्स वगैरे आपल्याला हा व्हिडिओ घ्यायला उशीर झाला. परंतु हा व्हिडिओ महत्वाचा आहे. इथून पुढे आता जास्त उशीर नाही झाला पाहिजे आणि ज्यावेळेस फॉर्म लास्ट डेट आहे ते आपल्याला समजली पाहिजे. फार महत्वाचा व्हिडिओ आहे. तर स्कॉलरशिप साठी आपल्याला जायचे वेबसाईट वरती. ही वेबसाईट मी आपल्याला खाली व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्याच्यावर आपण क्लिक केलं की आपल्याला दिसते शिष्यवृत्ती परीक्षा 2026. याच्यावर क्लिक केल्यानंतर ना आपण पहिल्यांदा बघूया 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती जी आहे, कारण त्यांची परीक्षा सगळ्यात अगोदर आहे आणि दिलेली आहे की ही 7वी आणि 5वी आणि 8वी येस बटनावर क्लिक करून पुढे जावे. ओके. तर पुढे आल्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा 2026 विद्यार्थी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यास द्वितीय आणि अंतिम मुदतवाढ अशी दिलेली आहे. आता वरती पण येते या ठिकाणी की आवेदन पत्र भरण्यास 15/12/2025 15/12/2025 पर्यंत. 15/12 म्हणलं 15 डिसेंबर झालेली आहे, पण लक्षात घ्या इथं आपल्याला त्यांनी अजून एक माहिती नवीन देण्यात आली होती. याच्यानुसार या माहितीनुसार तर अशा प्रकारे लक्ष घ्या 15 डिसेंबर पर्यंत ही तारीख होती आणि ही तारीख नंतर पण वाढवत आली आणि एकदा अंतिम मुदत त्याची वाढवत आली. त्यांनी सांगितलं की शाळांना नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदन प्रमाणे 15 डिसेंबर दिली होती. पण लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसते सगळ्यात लास्ट अतिविशेष विलंब शुल्क, आणि आता आजच एका पालकांनी भरले अतिविशेष विलंब शुल्क म्हणजे 200 रुपये, जास्त नाही. तर एवढ्या ह्याच्यासह तुम्हाला 31 डिसेंबर म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. आपल्याला फक्त शाळेकडून UDICE नंबर घेणं गरजेचं आहे आणि आपण ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने आज लास्ट डेट आहे 5वी आणि 8वी साठी. आता आपण बघूया 4थी आणि 7वी साठी कशा प्रकारे डेट आहेत आणि ह्या परीक्षांची तयारी कशी करायची. ऑलरेडी आपल्या बॅचेस चालू आहेत. आता मुलांच्या नवोदय झालेली, आता सैनिक स्कूल 18 जानेवारीला आणि त्यानंतर आपण शिष्यवृत्तीसाठी पण स्पेशल बॅचेस आपले असणार आहेत. मग त्या लॉंग टर्म, शॉर्ट टर्म कशा पद्धतीच्या बॅचेस आहे आणि जसं आपल्याला पाहिजे, जसं आपल्याला क्लासचं रेकॉर्डिंग ऍप मधून पाहिजे तर ऍप मधून आहे. आपला पर्सनल गायडन्स झूम मधून पाहिजे तर झूम मधून पण आहे. बऱ्याचशा गोष्टी, सर्व मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी ते ज्या आहेत त्या ज्या पाहिजे त्या पद्धतीने आहेत. त्यासाठी आपण ते लास्ट बघूया. आता आपण बघूया की 4थी आणि 7वी साठी काय. तर आपण आलेलं आहे 4थी आणि 7वी साठी जी साईट आहे त्याच्यावरती आलेलं आहे. तर आता 4थी आणि 7वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा आहे रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 ला होणार आहे. यासाठी आपल्याला दिसते ज्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये दिसते आपला जो फॉर्म भरायचा आहे तो 30 डिसेंबर 2025 ते 2 फेब्रुवारी 2026. त्याच्यानंतर विलंब शुल्कासह 17 फेब्रुवारी पर्यंत गेले आणि अतिविलंब शुल्कासह 23 फेब्रुवारी पर्यंत गेले आणि अतिविशेष पर्यंत 28 फेब्रुवारी. म्हणजे फेब्रुवारी हा महिना लास्ट एंड आहे की जोपर्यंत आपला हा 4थी आणि 7वी साठी फॉर्म भरायचा आहे. अशा पद्धतीने आपण फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरायला स्टार्ट करा. शाळेकडे माहिती घ्या, शाळेकडून UDICE नंबर घ्या आणि हा फॉर्म आपला ऑनलाईन पण भरता येतो. प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच पालकांना माहितीच नाही होते, कारण शाळा पण या गोष्टी सांगत नाही की फॉर्मची लास्ट डेट आहे, आता फॉर्म भरा. आता बऱ्याच जणांना त्याच्यामुळे 5वी आणि 8वी चान्सेस त्यांचे गेलेले आहेत किंवा आज सुद्धा, आज वेळ आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत त्यानंतर सुद्धा तुम्हाला UDICE नंबर जर माहित असेल तर तुम्ही हा सबमिट करू शकता. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा. आता आपण बघूया ह्याची जी तयारी चालू आहे आपली. तर MSK क्लास ऍप हे आपलं ऍप आहे, त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे जे आपले कोर्सेस आहे हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तुम्हाला हा ऑनलाईन रेकॉर्डिंग कोर्स पण आहे जो ऑनलाईन ऍप मधून पण क्लास जॉईन करता येतो आणि 399 सारख्या रुपीज मध्ये हे दिलेले आहे. याच्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षा आणि विशेष कोर्स जो आहे जो स्कॉलरशिप परीक्षा साधारण आता फेब्रुवारी मध्ये नंतर एप्रिल मध्ये यासाठी एक वेगळी विशेष बॅच आपली असणार. त्याची पण विशेष तयारी या ऍप मधून आपल्याला करता येणार. आपल्याला 1 to 1 पर्सनल झूम ऍप मधून तयारी करायची पर्सनल गायडन्स मध्ये. तर झूम सारख्या पर्सनल गायडन्स मधून करायचे. यासाठी वर्षभर मुलांचे बॅचेस आपल्या अजूनही चालू आहेत. आता येणाऱ्या 18 जानेवारीला मुलांची सैनिक स्कूलची एक्झाम. तर तुम्हाला ह्या पर्सनल झूम ऍप जे बॅच असते त्याच्यामध्ये जर जॉईन करत असेल तरी आपल्याला करता येतं. यासाठी आपल्याला सुरुवातीला ट्रायल म्हणून जे काही आपल्या ऍप्लिकेशन मधील कोर्सेस आहेत त्याचा ऍक्सेस मिळवून आपण ट्रायल म्हणून 7-8-10 दिवस बसल्यानंतर ना त्याला
कन्फर्म केलं जातं या सेटसाठी. झूम ॲपची जी मेन बॅच आहे, जे आपला सगळा रिझल्ट आहे. त्यानंतर मग आपल्या ॲपमध्ये पण रेकॉर्डिंग कोर्सेस आहेत आणि त्याच्यामधून पण आपल्याला लाईव्ह क्लास पण करता येतो. फक्त त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला दिसत नाही, फक्त तिथे जे प्रत्येक लेक्चर्स वगैरे त्याला तिथे ऍड होतात. त्याचबरोबर आपले जे सर्व स्टडी मटेरियल आहे, पीडीएफ वगैरे, ते याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपला पण आपला ग्रुपला हा पॅरेंटिंग ग्रुप मिळतो, त्याच्यामध्ये पण पर्सनली हे सगळं स्टडी मटेरियल दिलं जातं. या वर्षीच्या मुलांनी आपल्या खूप मेहनत केलेली आहे. या वर्षीची अजून मुलांच्या बॅचेस आपल्या चालू आहेत, कारण 18 जानेवारीला मुलांची एक महत्वाची एक्झाम आहे सैनिक स्कूल. ते झाल्यानंतर लगेच स्कॉलरशिप सारखी एक्झाम आहे, त्यासाठी वेगळी विशेष बॅच आपली असणार. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये 4थी साठी जी बॅच आहे त्यासाठी पण एक विशेष बॅच असणार आहे. किंवा आता बरेचसे विद्यार्थी 4थीला जे आहेत त्यांना पुढच्या वर्षी परत विद्यार्थी तोपर्यंत 5वीला जाणार आहे, त्याच्यामुळे त्याला नवोदय विद्यालयाची पण तयारी करता येते किंवा सैनिक स्कूलची पण तयारी करता येते आणि स्कॉलरशिपची पण करता येते. मग जर ते तिघांची तयारी करायची तर ही बॅच एकदम वर्षभराची बॅच असते आणि ही वर्षभराची बॅच एकदम नाही का, एकदम ह्या 3 एक्झाम होईपर्यंत त्यावेळेस पर्यंत जाणार आहे. तर ही वर्षभराची बॅच वेगळी असते आणि याच्यामध्ये आपली ही बॅच झूम ऍप सारख्या नाही का पर्सनल गाईड, याच्यामध्ये खूप काही असतं जे काही बरेचसे आपल्या पॅरेंट्स मिटिंग जर तुम्ही पाहिल्या, पालकांची व्हिडिओ जर पाहिले, त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला आयडिया येईल की ही वेगळी बॅच आहे. ही एकदम पर्सनल गायडन्स वाली बॅच आहे वर्षभराची, ही पण आपल्याला करता येते. तुम्हाला वाटते नाही सर आम्हाला स्कॉलरशिप 4थीची तेवढेच करायचंय, त्याची एक वेगळी बॅच आपण करणार आहोत. आणि जी 8वी 7वी आता 5वी आणि 8वीचे विद्यार्थी त्यांची पण आहे एक विशेष, त्यांना फार वेळ कमी आहे कारण ऑलरेडी ती विद्यार्थी आपली तयारी करते सैनिक स्कूलमध्ये, त्यामुळे त्यांची तयारी होतच आहे. पण त्यांना विशेष शेवटचा जो गायडन्स असणार आहे तो पण आपल्या वेगळी बॅच त्याच्यामध्ये राहणार आहे. ती एक शॉर्ट बॅच असणार आहे 5वी आणि 8वीसाठी. तर त्या सर्व गोष्टी आहेत. यासाठी आपल्याला काय करायला सगळ्या आपल्या विद्यार्थी माहिती आणि काय असेल तर ह्या नंबरला मेसेज करा आणि मग त्यानुसार तुम्हाला जे गरजेचं लागेल, जे तुम्हाला योग्य वाटतंय, म्हणजे जे तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक आहे ती गोष्ट, तुम्हाला क्लासचा रेकॉर्डिंग असेल किंवा झूम मधून एकदम पर्सनलच गायडन्स पाहिजे, जसं आपले ऑलरेडी आपले मुलं ही तयारी करतात त्या पद्धतीची तुम्हाला त्यावरती मेसेजमध्ये माहिती मिळून जाईल. तर ह्याला तुम्ही मेसेज करा. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा, कारण शिष्यवृत्ती परीक्षांची नाही का बऱ्याच जणांना खूप जणांना भरायचं आहे पण माहितीच नाही फॉर्म कधी लास्ट डेट आहे, कधी फॉर्म ओपन झाले, स्कूल नाही सांग. तर हा प्रॉब्लेम याच्यामध्ये राहतो. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला लगेच शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्या खूप काही जणांच्या मिस होतात गोष्टी आणि त्या व्हिडिओ पाहतात माझा कधीतरी, मग त्यांना समजतं आणि सबस्क्राईब करायचं विसरतात आणि नंतर परत त्यांच्या लक्षात परत हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आहे की इथं आपण राहिलं, आपल्या एवढं मिस झालं. म्हणून आता त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या खूप महत्वाच्या व्हिडिओमध्ये आणि आपले डेली लाईव्ह क्लासेस आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन पहा. लाईव्ह शेअर मध्ये तुम्हाला डेलीचा लाईव्ह क्लास पाहायला मिळेल. आपलं एक मी युट्यूब चॅनल आहे, जे आपण सर्व घेतलेले ते आपल्या युट्यूब चॅनलला पण लाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला, ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपल्याला लागले ते सर्व मटेरियल आपल्याला तिथे उपलब्ध राहतं. पण ऍपमध्ये आपल्याला सगळं ऑर्गनाइज आणि डेली लाईव्ह क्लासेस नंतर एकदम पर्सनल गायडन्स असतो, जसं झूम ऍप मधून जसं तुम्ही पाहत असाल त्या व्हिडिओ मधून तुम्हाला दिसायला. भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.